Welcome students, this is Jezurkar sir here. Today we are going to learn accounting problem second under introduction to partnership and partnership and account. Today we learn accounting problem under fixed capital method. Fixed capital method under we prepare trading and profit and loss account, balance sheet and partners current account. Our second number problem regarding to fixed capital method. From the following trial balance of Messrs. Mitesh and Mangesh, you are required to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 31st March 2019 and balance sheet as on that date. There are three steps to prepare final account. Number first is transferring the all trial balances into trading account and profit and loss account, balance sheet and partners current account. We know the six categories: direct expenses, direct incomes, indirect expenses, indirect incomes, liabilities and assets. First of all, here given a trial balance as on 31st March 2019. It means in this accounting problem include a financial year. It means just like a 1st April 2018 to 31st March 2019. First step to transfer all the trial balances. Number second step is giving the effects of adjustments. It means given effects of adjustments. Each and every adjustment has two aspects we learn. And number third stage is balancing of accounts and find out equal amount of asset side and liability side. या तीन स्टेजने आपण या ठिकाणी फायनल अकाउंट प्रिपेअर करतोय. लक्षात घ्या, हा जो अकाउंटिंग प्रॉब्लेम आहे तीन स्टेपने आपल्याला ट्रेडिंग सुरुवातीचे जे बॅलन्सेस आहेत ते आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीटमध्ये ट्रान्सफर करायचे आणि पार्टनर्स करंट अकाउंटमध्ये ॲडजस्टमेंटचे इफेक्ट द्यायचे आणि बॅलन्स अकाउंट जे आहे ते टॅली करायचे, हे लक्षात घ्यायचे. फर्स्ट नंबर स्टॉक काय आहे? डायरेक्ट एक्सपेन्स. म्हणून स्टॉक आपण ट्रान्सफर करतो नेहमी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. वरती मेन्शन केलं इन दी बुक्स ऑफ नितेश आणि मंगेश, याप्रमाणे तुम्हाला मेन्शन करायचं, लक्षात घ्या. सेकंड नंबर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st मार्च 2019. लेफ्टला डेबिट मेन्शन केलं, राईटला क्रेडिट मेन्शन केलं. हे कंपल्सरी तुम्हाला मेन्शन करायचे. बॅलन्स शीटच्या संदर्भामध्ये बॅलन्स शीट ॲज ऑन 31st मार्च 2019 मेन्शन करायचे. इकडे देखील आपण जर बघितलं पार्टनर्स करंट अकाउंट, हे देखील तुम्हाला सेपरेट अकाउंट ऑपरेट करायचं का तर फिक्स कॅपिटल मेथड आहे. फिक्स कॅपिटल मेथड आपण या ठिकाणी ऑपरेट करतोय, हे लक्षात घ्या. आता यामध्ये सुरुवातीला जे ट्रायल बॅलन्सेस दिले ते आपण ते ट्रान्सफर करूयात. यामध्ये नंबर फर्स्ट बॅलन्स दिला स्टॉक ऑन 1st एप्रिल 2018. तो बॅलन्स आपण इथे मेन्शन केला टू स्टॉक, इथे तुम्ही 1st एप्रिल 2018 म्हणू शकता. या पद्धतीने सपोज 1st एप्रिल 2018 याप्रमाणे डेट दिली आहे ती तुम्ही मेन्शन करू शकता. हा ओपनिंग स्टॉक तुम्ही ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईडला डायरेक्ट आउटर कॉलमला ट्रान्सफर करायचा 25,000. नंबर नेक्स्ट बिल्डिंग 48,500. आता बिल्डिंग देखील ॲसेट आहे म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आपण बॅलन्स ट्रान्सफर केला 48,500 लेस त्यातनं म्हणलं रिव्हॅल्यूड. आता रिव्हॅल्यूड याचा अर्थ ॲडजस्टमेंट त्यावेळेला ज्यावेळेला असेल त्यावेळेला आपण बघणार आहोत. नंबर नेक्स्ट बॅलन्स आहे कॅरेज 1,780. कॅरेज काय? इन डायरेक्ट एक्सपेन्स आहे म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला मेन्शन केलं टू कॅरेज. याप्रमाणे टू कॅरेज 1,780 त्यावरती ॲडजस्टमेंट होती म्हणून आपण बॅलन्स इनर कॉलमला मेन्शन केला, लक्षात आलं. नंबर नेक्स्ट आहे फॅक्टरी इन्शुरन्स. आता फॅक्टरी इन्शुरन्स देखील काय आहे? डायरेक्ट एक्सपेन्स आहे. मग फॅक्टरी इन्शुरन्स देखील आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला मेन्शन केलं टू फॅक्टरी इन्शुरन्स. त्याच्यावरती ॲडजस्टमेंट नव्हती म्हणून डायरेक्ट आउटर कॉलममध्ये बॅलन्स ट्रान्सफर करायचे. नंबर नेक्स्ट पोस्टेज. पोस्टेज देखील इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इथपासून स्टार्ट होतं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इथे टू पोस्टेज 1,600. त्यावरती देखील ॲडजस्टमेंट नाही म्हणून बॅलन्स डायरेक्टली आउटर कॉलममध्ये ट्रान्सफर करायचे. नंबर नेक्स्ट बिल्स रिसिवेबल 13,700. बिल्स रिसिवेबल काय? ॲसेट आहे म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला 13,700 इथे बॅलन्स ट्रान्सफर केला आहे आउटर कॉलममध्ये. एक लक्षात घ्या, इथे बॅलन्स शीट देखील लक्षात घ्या 6 कॉलम्स आहेत त्यामध्ये. माझ्याकडे मी फक्त इथे 4 कॉलम्स ड्रॉ केले आहेत. इनर कॉलम मी इथे इनरला घेतला आहे, लक्षात आलं. इथे हा इनर कॉलम तुमचा तुम्ही समजू शकता याप्रमाणे. तुमच्या नोटबुकमध्ये मात्र 6 कॉलम्स असतील बॅलन्स शीटला. इनर अँड आउटर कॉलम दोन्ही त्या ठिकाणी बोथ ऑफ कॉलम्स अवेलेबल असतील तुमच्या नोटबुकमध्ये, हे लक्षात घ्या. नंबर नेक्स्ट आहे सनरी डेटर्स 52,200. सनरी डेटर देखील काय ॲसेट आहे म्हणून इथे सनरी डेटर्सला 52,200 आपण इनर कॉलमला बॅलन्स मेन्शन केला का तर त्यावरती ॲडजस्टमेंट आहे म्हणूनसाठी. नंबर नेक्स्ट आहे रिटर्न इनवर्ड. रिटर्न इनवर्ड मीन्स सेल्स रिटर्न. रिटर्न इनवर्ड आपण सेल्समधनं लेस करतो, जसं की ते बाय सेल्स म्हटलं 1,75,000, त्यातनं लेस रिटर्न इनवर्ड म्हटलं 1,600. या प्रकारचा बॅलन्स तुम्ही लेस करता, ठीक आहे. नंबर नेक्स्ट परचेसेस ₹68,900. परचेसेस दिले तुम्हाला प्रॉफिट अँड ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईड टू परचेसेस 68,900 याप्रमाणे. नंबर नेक्स्ट आहे
ऑडिट फीज 1800. ऑडिट फीज काय एक प्रकारचा इनडायरेक्ट एक्सपेन्स, अंकेक्षण शुल्क आपण त्याला म्हणूयात, तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडला टू ऑडिट फीज म्हणून मेन्शन करायचं. ऑडिट फीजवरती ॲडजस्टमेंट आहे म्हणून ऑडिट फीजची अमाऊंट तुम्हाला इनर कॉलमला 1800 मेन्शन करायची आहे. नंबर नेक्स्ट लूज टूल्स. लूज टूल्स म्हणजे काय, सुटी हत्यारं, सुटी अवजारं की ज्याला आपण ॲसेट म्हणून लक्षात घेता, म्हणून लूज टूल्स हा देखील बॅलन्स आहे, ते आपण बॅलन्सच्या ॲसेटला मेन्शन केलं, त्यावरती देखील ॲडजस्टमेंट नाही आहे म्हणून डायरेक्ट आउटर कॉलममध्ये बॅलन्स इंडिकेट केला 32,000. नंबर नेक्स्ट मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस, उत्पादन खर्च. मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्स म्हणजे उत्पादन घेण्यासाठीचा खर्च, वस्तू तयार करण्याकरिता आलेला खर्च, त्याला मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्स म्हणायचा. हा मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्स तुम्ही कुठे मेन्शन केला आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला डायरेक्ट एक्सपेन्स म्हणून मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्स ₹1820. आउटरला बॅलन्स ट्रान्सफर करायचा का, तर त्यावरती ॲडजस्टमेंट नाही आहे. नंबर नेक्स्ट इलेक्ट्रिसिटी चार्जेस. इलेक्ट्रिसिटी चार्जेस हा इनडायरेक्ट एक्सपेन्स म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला तुम्ही मेन्शन करायचं टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस. अमाऊंट देखील डायरेक्टला आउटर कॉलमला ट्रान्सफर करायचे 28,600. नंबर नेक्स्ट आहे जनरल एक्सपेन्सेस, सर्वसाधारण खर्च. ट्रान्सफर होतात प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडला टू जनरल एक्सपेन्सेस ₹3,400. याप्रमाणे आउटर कॉलममध्ये बॅलन्स ट्रान्सफर करायचं आहे. एक्सपोर्ट ड्युटी. एक्सपोर्ट ड्युटी हा देखील इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडला टू एक्सपोर्ट ड्युटी आउटर कॉलममध्ये 1,000 ट्रान्सफर करायचं आहे. नंबर नेक्स्ट आहे कॅश इन हँड. कॅश इन हँड काय आहे, ॲसेट म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला कॅश इन हँड ₹75,000 इंडिकेट करायचे बॅलन्स. नंबर नेक्स्ट बँक बॅलन्स. बँक बॅलन्स देखील ॲसेट आहे 29,000. या प्रकारची बँक बॅलन्सची अमाऊंट तुम्हाला बॅलन्स शीटच्या ॲसेटला इंडिकेट करायची आउटर कॉलममध्ये का, तर ती ॲसेट आहे. नंबर नेक्स्ट आहे कन्व्हियन्स. कन्व्हियन्स म्हणजे काय, प्रवास खर्च. ठीक आहे, त्याला ट्रॅव्हलिंग म्हणू शकतं. कन्व्हियन्स काय, त्यावरती ॲडजस्टमेंट नाही आहे म्हणून इथे टू कन्व्हियन्स म्हटलं आहे. टू कन्व्हियन्स अमाऊंट ₹4,100. यावरती ॲडजस्टमेंट नाही आहे म्हणून देखील आउटरला बॅलन्स अमाऊंट ट्रान्सफर केली 4,100. नंबर नेक्स्ट फर्निचर. फर्निचर देखील एक प्रकारचे ॲसेट आहे म्हणून फर्निचरला आपण बॅलन्स शीटच्या ॲसेटला ट्रान्सफर केलं, मात्र त्यावरती ॲडजस्टमेंट आहे म्हणून आपण फर्निचरचा बॅलन्स हा इनरला मेन्शन केला आहे 64,000. नंबर नेक्स्ट आहे सॅलरीज ₹2,000. आता सॅलरीज काय आहे, एक प्रकारचा इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे. मग सॅलरीजला आपण काय केलं, इथे टू सॅलरीज म्हणून आपण मेन्शन केलं डायरेक्ट आउटर कॉलमध्ये ₹2,000. ओके, सॅलरीजवरती या ठिकाणी ॲडजस्टमेंट नाही आहे म्हणून सॅलरीचाही बॅलन्स तुम्ही आउटर कॉलमला ट्रान्सफर करायचं आहे. रेंट रेट्स अँड टॅक्सेस हा देखील इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला रेंट रेट्स अँड टॅक्सेस तुम्ही इथे 3,700 बॅलन्स इंडिकेट केला आहे. नंबर नेक्स्ट आहे ड्रॉइंग्स. ड्रॉइंग्स तुम्ही काय करता, नेहमी पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमधून लेस करता, मात्र इथे कॅपिटल आपल्याला कसं ठेवायचं, पार्टनरचं कॉन्स्टंट ठेवायचं, त्यामध्ये कुठलाही चेंज नाही करायचं का, तर मेथड कुठली तुमची फिक्स कॅपिटल मेथड. फिक्स कॅपिटल मेथडमुळे पार्टनरचं कॅपिटल कसं असणार आहे या ठिकाणी फिक्स असेल, त्यामुळे पार्टनरच्या कॅपिटलमध्ये कुठलाही चेंज करायचं नाही आहे. मग पार्टनर्स कॅपिटलमध्ये ॲड केलं जाणार किंवा लेस केलं जाणारे बॅलन्सेस तुम्ही कुठल्या अकाउंटच्या माध्यमातून ॲड लेस करणार, पार्टनर्स करंट अकाउंटच्या माध्यमातून. ठीक आहे, मग ड्रॉइंग्स तुम्ही एरवी काय करता, लेस करता कशातनं, कॅपिटल अकाउंटमधनं. तर कॅपिटलमधनं लेस करता तोच बॅलन्स तुम्हाला पार्टनर्स करंट अकाउंटमधनं लेस करायचं का, तर फिक्स कॅपिटल मेथड आहे. मग ड्रॉइंग्स, इथे ड्रॉइंग्स दिले पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साईडला ड्रॉइंग्स आपण इथे मेन्शन केलं 1,200 मितेशच्या कॉलममधनं आणि 2,200 मंगेशच्या कॉलममधनं या ठिकाणी इंडिकेट करायचे. लक्षात आलं, ड्रॉइंग्स की जे तुम्ही लेस करता पार्टनरच्या कॉलममधनं किंवा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमधनं लेस केले जाणारे बॅलन्सेस तुम्ही पार्टनर्स करंट अकाउंटच्या किंवा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला इंडिकेट करता आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये किंवा करंट अकाउंटमध्ये ॲड केले जाणारे बॅलन्सेस पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला इंडिकेट केले जातात. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचे. मग ड्रॉइंग समजलं तुम्हाला, लेस केला जाणारा बॅलन्स तो डेबिट साईडला इंडिकेट केला याप्रमाणे. नंबर नेक्स्ट आहे ॲसेट साईड. आता आता हे झाले डेबिट बॅलन्सेस सर्व आलं लक्षात. आता क्रेडिट बॅलन्सेस आपण ट्रान्सफर करूयात. सन्ड्री क्रेडिटर्स 38,000. आता सन्ड्री क्रेडिटर्स एक प्रकारची लायबिलिटी, क्रेडिटर कुठे दिसते तुम्हाला, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला सन्ड्री क्रेडिटर्स 38,000 याप्रमाणे आउटरला अमाऊंट ट्रान्सफर केली आहे, त्यावरती ॲडजस्टमेंट नाही कुठल्याही प्रकारची. नंबर नेक्स्ट सेल्स प्रकारची एक प्रकारचा एक डायरेक्ट इन्कम आहे. सेल्सला इनडायरेक्ट इन्कम म्हणून तुम्ही बॅलन्स शीटच्या ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला इंडिकेट करता बाय सेल्स ₹1,75,000. त्यावरती ॲडजस्टमेंट म्हणून आपण सेलचा बॅलन्स इनरला असू दिला आहे. त्यानंतर दिला कॅपिटल बॅलन्स. आता कॅपिटल अकाउंट्स इथे म्हटलं काय, कॅपिटल मितेश मितेशचं कॅपिटल आपण इथे मेन्शन केलं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. मितेश 1,50,000, मंगेश ₹50,000. ही बॅलन्सेस आपण डायरेक्ट आउटर कॉलमला ट्रान्सफर केले. तर का, तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज करायचं नाही का, तर मेथड कुठली तुमची फिक्स्ड कॅपिटल कसं ठेवायचं तुम्हाला या ठिकाणी फिक्स ठेवायचं आहे. ठीक आहे. नंबर नेक्स्ट आहे आउटस्टँडिंग सॅलरीज. आउटस्टँडिंग सॅलरीज काय एक प्रकारची लायबिलिटी आहे म्हणून आउटस्टँडिंग सॅलरीला आपण इथे मेन्शन केलं आउटस्टँडिंग सॅलरीज ₹2,000 ही देखील तुमची लायबिलिटी आहे. नंबर नेक्स्ट आहे बिल्स पेबल ₹18,000. बिल्स पेबल एक प्रकारची लायबिलिटी म्हणून बिल्स पेबल ₹18,000 ही देखील लायबिलिटी म्हणून इंडिकेट केला गेला आहे बॅलन्स. रिटर्न आउटवर्ड आपण कशातनं लेस करतो नेहमी, पर्चेसेसमधनं. आता टू पर्चेसेस ₹68,900 त्यातनं म्हटलं लेस रिटर्न आउटवर्ड मीन्स परचेस रिटर्न.
1,800 लेस फ्रॉम 68,900, देअरफॉर ट्रान्सपोर्ट टू आउटर कॉलम रुपीज 67,100. लक्षात आलं याप्रमाणे. हे कॅल्क्युलेशन आउटरला मात्र आलं पाहिजे. एक लक्षात घ्या, प्रत्येक कॅल्क्युलेशनची अमाऊंट तुमची आउटर कॉलमला आलीच पाहिजे, ही मात्र कंपल्सरी आहे. इनर कॉलमला अमाऊंट राहता कामा नाही. ओके. नंबर नेक्स्ट आहे करंट अकाउंट. आता करंट अकाउंटचा बॅलन्स काय दिला तुम्हाला? क्रेडिट बॅलन्स दिला, म्हणून पार्टनर्स करंट अकाउंट आपण ऑपरेट केलं. पार्टनर्स करंट अकाउंट ऑपरेट केलं तर त्याचे कॉलम्स काय आहेत की पर्टिक्युलर्स मितेश अमाऊंट रुपीज, मंगेश अमाऊंट रुपीज, पर्टिक्युलर अमाऊंट मितेश अमाऊंट रुपीज अँड मंगेश अमाऊंट रुपीज, असे 6 कॉलम्स आहेत. पार्टनर्स करंट अकाउंटचा बॅलन्स तुम्हाला क्रेडिट दिला आहे, तर या ठिकाणी आपण काय मेन्शन करणार आहोत? पार्टनर्स करंट अकाउंटचा जर बॅलन्स क्रेडिट असेल तर पार्टनर्स करंट अकाउंटचा क्रेडिट साईडला आपण मेन्शन केलं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन रुपीज 3,000 अँड 2,000. लक्षात आलं? याप्रमाणे तुम्हाला पार्टनर्स करंट अकाउंटचा बॅलन्स इंडिकेट करायचा. जर पार्टनर्स करंट अकाउंटचा बॅलन्स जर डेबिट असता तर आपण डेबिटला मेन्शन केलं असतं टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, आणि मग अमाऊंट इथे मेन्शन केल्या असत्या पार्टनर्सच्या कॉलममध्ये, अमाऊंट कॉलममध्ये. एका पार्टनरचा बॅलन्स डेबिट असतं, एका पार्टनरचा बॅलन्स क्रेडिट असता. ज्याचा बॅलन्स डेबिट असतं त्याला आपण टू बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हटलं असतं, आणि ज्याचा बॅलन्स डेबिट त्याच्या अमाऊंटमध्ये कॉलममध्ये आपण रक्कम मेन्शन केली असते, अमाऊंट मेन्शन केली असते. एखाद्या पार्टनरचा बॅलन्स जर क्रेडिट असतं तर त्याच्या क्रेडिटला आपण मेन्शन केलं असतं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, आणि त्याच्या अमाऊंट कॉलममध्ये आपण अमाऊंट मेन्शन केली असते. हे लक्षात घ्या. ओके. ह्या पद्धतीने आपण ट्रायल बॅलन्सेस ट्रान्सफर करायचे आहेत. आता आपण ॲडजस्टमेंट्सकडे जातोय. ॲडजस्टमेंटच्या माध्यमातून तुम्हाला आणखी अकाउंटिंग प्रॉब्लेम हा काय होईल प्रॉपरली समजेल. फर्स्ट नंबर ॲडजस्टमेंट या ठिकाणी दिली आहे, मितेश अँड मंगेश आर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन दी रेशो ऑफ 3:1. मितेश अँड मंगेश देर आर 2 पार्टनर्स, देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो इज 3:1. दोघांचाही रेशो काय आहे? 3:1 याप्रमाणे. हे लक्षात घ्या. ही ॲडजस्टमेंटचे काही इफेक्ट्स मात्र दिले जात नाही आहेत. यातनं आपल्याला फक्त समजलं की रेशो ऑफ पार्टनर. ठीक आहे. ॲडजस्ट नंबर सेकंड आहे, पार्टनर्स आर एंटायटल टू गेट कमिशन ॲट द रेट 1% इच ऑन ग्रॉस प्रॉफिट. तुम्हाला ग्रॉस प्रॉफिटवरती 1% कमिशन चार्ज करायचे. ओके. ग्रॉस प्रॉफिट किती दिला आहे ते लक्षात घ्या. आता ग्रॉस प्रॉफिट आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल की ज्यावेळेला ट्रेडिंग सर्व इफेक्ट दिल्यानंतर ट्रेडिंग अकाउंट टॅली केल्यानंतर ग्रॉस प्रॉफिट तुम्हाला मिळेल. त्यामुळे ॲडजस्ट नंबर सेकंडचे इफेक्ट आपण सर्वात लास्टला देणार आहोत, हे लक्षात घ्या. ॲडजस्ट नंबर थर्ड आहे, दी क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट रुपीज 23,700. क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू किती दिली? 23,700. क्लोजिंग स्टॉकचे ॲडजस्टमेंटची इफेक्ट काय देतो तुम्ही नेहमी? फर्स्ट नंबर पेक देता क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट, इथे मेन्शन केलं बाय क्लोजिंग स्टॉक 23,700. हा फर्स्ट नंबर पेक. आणि आता सेकंड नंबर पेक काय दिलं इथे? बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बघा, क्लोजिंग स्टॉक रुपीज 23,700. ॲडजस्टमेंट नंबर थर्डची पेटी याप्रमाणे द्यायची आहेत. ॲडजस्ट नंबर 4, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, ऑडिट फीज रुपीज 400 अँड कॅरेज रुपीज 600. आणि ते ऑडिट फीज आणि कॅरेज, ऑडिट फीज कुठे आहे तुमची? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड ऑडिट फीज 1,800. त्यामध्ये आउटस्टँडिंग ऑडिट फीज किती दिलेली तुम्हाला यामध्ये? 400. मग 1,800 प्लस त्यामध्ये ॲड म्हटलं आउटस्टँडिंग 400 त्यामध्ये ॲड केली, म्हणून 1,800 प्लस 400 ट्रान्सपोर्ट ऑटो कॉलम रुपीज 22,000 याप्रमाणे बॅलन्स फर्स्ट नंबर पेक द्यायचा. आणि आता सेकंड नंबर पेक द्यायचं तुम्हाला बॅलन्सचे लायबिलिटी साईड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस हेडिंग दिले तुम्ही याप्रमाणे अंडरलाईन केली का? तर एकापेक्षा जास्त तुमचे लायबिलिटीज आहेत एक्सपेन्सेस, म्हणून आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस किंवा ऑडिट फीज त्यानंतर आपण मेन्शन केलं रुपीज 400. समजल्याप्रमाणे म्हणजे आउटस्टँडिंग ऑडिट फीजचा आपण काय इफेक्ट दिले? 2 ॲड इन टू ऑडिट फीज ॲज आउटस्टँडिंग रुपीज 400 अँड ट्रान्सपोर्ट टू लायबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट अँडर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस याप्रमाणे तुम्हाला इफेक्ट द्यायचे आहेत. नंबर नेक्स्ट आहे कॅरेज रुपीज 600. कॅरेज किती तुमच्याकडे? 600. हे देखील आउटस्टँडिंग आहे. आता कॅरेज काय आहे? डायरेक्ट एक्सपेन्स आहे, म्हणून कॅरेजमध्ये आपण ॲड म्हटलं आउटस्टँडिंग रुपीज 600. मग 1,780 प्लस 600 ट्रान्सपोर्ट आउटर कॉलम 2,380 याप्रमाणे अमाऊंट ट्रान्सफर केली आउटर कॉलममध्ये. आणि आता सेकंड नंबर फिट काय असेल? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, म्हणून या आउटस्टँडिंग एक्सपेन्स अंडर तुम्ही कॅरेज 600 इन्क्लूड करायचं. म्हणजे टोटल आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आउटरला किती दिसतील? 400 प्लस 600 1,000. आला लक्षात? ॲडजस्ट नंबर 4चे फिट किती दिले तुम्ही? 4. लक्षात आलं? डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, लायबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट, डेबिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट अँड लायबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट याप्रमाणे 4 इफेक्ट दिलेत ॲडजस्ट नंबर 4चे. ॲडजस्ट नंबर 5, बिल्डिंग इज व्हॅल्यूड ॲट रुपीज 46,500. बिल्डिंगची व्हॅल्यू किती झाली? 46,500. आता 46,500 बिल्डिंगची व्हॅल्यू राहिली आहे. ॲक्च्युली बिल्डिंगची व्हॅल्यू 48,500 होती. ॲक्च्युली बिल्डिंगची व्हॅल्यू किती राहिली? इंडिकेट केली आउटरला 46,500. याचा अर्थ बिल्डिंगची व्हॅल्यू किती रुपयाने रिव्हॅल्यूड झाली? 2,000 रुपीजने. त्याला तुम्ही लेस रिव्हॅल्यूड म्हणू शकता किंवा लेस डेप्रिसिएट असंही म्हणू शकता किंवा लेस डेप्रिसिएशन म्हणू शकता. 48,500 व्हॅल्यू होती, मात्र 2,000 व्हॅल्यू लेस झाली आणि अमाऊंट किती दिसते? इंडिकेट केली जाते आउटर कॉलमला 46,500. ही जे 2,000 तुम्ही लेस केले त्याला तुम्ही रिव्हॅल्यूड म्हणू शकता किंवा डेप्रिसिएशनही म्हणू शकता डायरेक्टली. इथे डेप्रिसिएशन त्याचा मिनिंग होऊ शकतो, परंतु तुम्ही इथे रिव्हॅल्यूड म्हटलं 2,000. ठीक आहे. आणि आता सेकंड नंबर इफेक्ट, ॲसेटची व्हॅल्यू रिड्यूस झाली 2,000 बिझनेसचा लॉस आहे, म्हणून त्याला आपण इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला मेन्शन करणार आहोत टू डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग रुपीज 2,000.
टू डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग ₹2000 याप्रमाणे तुम्ही इंडिकेट करू शकता. जसं की मी या ठिकाणी रिव्हॅल्यूड म्हटलं तसं तुम्ही या ठिकाणी डेप्रिसिएशनही म्हणू शकता याप्रमाणे. डिप्रिसिएशन म्हणू शकता. ठीक आहे. ॲडजस्ट नंबर 5 मला कळली आहे. लेस फ्रॉम रिलेटेड फिक्स असेट डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कसली ॲडजस्टमेंट होती ही? डेप्रिसिएशन. लक्षात आलं. नंबर नेक्स्ट आहे फर्निचर इज टू बी डेप्रिसिएटेड बाय 5%. फर्निचरवरती देखील ॲडजस्टमेंट आहे. फर्निचरवरती देखील डेप्रिसिएशन चार्ज करायचं. मग इथे फर्निचर कुठे दिले तुम्हाला एक लक्षात घ्या. इथे फर्निचर 64,000 आहे. याच्या वर्किंग नोट्स मी तुम्हाला पाठवल्यात ग्रुपवरती. ओके. मग फर्निचर 64,000 त्यावर डेप्रिसिएशन चार्ज करायचे @5% पर ॲनम. मग 64,000वरती 5% ऑलरेडी 5% डेप्रिसिएशन किती आलं 3,200. म्हणून 64,000 - 3,200 ट्रान्सपोर्ट ऑटो कॉलम ₹60,800 याप्रमाणे. आणि जेवढी अमाऊंट तुम्ही लेस केली डेप्रिसिएशन म्हणून तो तुमच्या बिझनेसचा लॉस आहे, एक्सपेन्स आहे, म्हणून तो ट्रान्सफर करायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. इथे म्हणायचं टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर ₹3,200 याप्रमाणे तुम्ही अमाऊंट या ठिकाणी इंडिकेट करू शकता. या पद्धतीने तुम्हाला इफेक्ट द्यायचा आहे. ॲडजस्ट नंबर 6 का आली आहे तुम्हाला. ॲडजस्ट नंबर 7 आपण आता कंटिन्यू करतोय. प्रोव्हाइड इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल ॲट 2.5% पर ॲनम. इंटरेस्ट ऑन कॅपिटलची ॲडजस्टमेंट आहे 2.5% पर ॲनम. पर ॲनम म्हणजे प्रतिवर्ष 2.5% तुम्हाला इंटरेस्ट चार्ज करायचं आहे. कशावरती? कॅपिटलवरती. म्हणून इंटरेस्ट ऑन कॅपिटल चार्ज ऑन कॅपिटल ॲट 2.5% पर ॲनम. मग इंटरेस्ट कशावरती चार्ज करता? इंटरेस्ट ऑन कॅपिटलची देखील मी तुम्हाला वर्किंग नोट सेंड केली आहे. त्यानुसार तुम्ही बघू शकता की इंटरेस्ट ऑन कॅपिटल काय आहे, एक प्रकारची ॲडजस्टमेंट आहे. मग इंटरेस्ट ऑन कॅपिटल कशावरती चार्ज करतो मी? नेहमी कॅपिटलवरती. कॅपिटल किती? 1,50,000 अँड 50,000 याप्रमाणे. मग इंटरेस्ट यावरती चार्ज करताना 2.5% म्हणजे 1,50,000वरती जर तुम्ही इंटरेस्ट चार्ज केला 2.5%ने तर तो येतो किती? 3,750. आणि सेकंड नंबर या 50,000वरती 2.5%ने जर इंटरेस्ट चार्ज केला तर तो किती येतो तुमचा? ₹1,250 याप्रमाणे तुमचा 2.5% इंटरेस्ट चार्ज करा. त्याचे इफेक्ट्स काय द्यायचे ते लक्षात घ्या. इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज ॲन एक्सपेन्स ऑफ पार्टनरशिप फर्म अँड इन्कम ऑफ पार्टनर. इंटरेस्ट ऑन कॅपिटल काय? पार्टनरचा इन्कम आहे. मग पार्टनरची इन्कम नेहमी पार्टनर्स कॅपिटल किंवा पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला इंडिकेट केलं जातात. मग इथे बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल दिले बघा 3,750 1,50,000वरचा 2.5%चा इंटरेस्ट आहे. हा मिळाला कोणाला? मिस्टर मितेश यांना. आणि मिस्टर मंगेश यांना किती रुपयेचा इंटरेस्ट मिळतो आहे? 50,000 रुपीजवरती 2.5%ने जर अमाऊंट चार्ज केली तर मिळते 1,250. म्हणजे इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲडजस्टमेंटचा फर्स्ट नंबर पेक दिला तुम्ही फिक्स कॅपिटल मेथड अंडर पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल ₹3,750 अँड 1,250 रिस्पेक्टिव्हली इंटू मितेश अँड मंगेश. ओके. ह्या ॲडजस्टमेंटला तुमच्या बिझनेसचा एक्सपेन्स समजता, तुम्ही लॉस समजता. तो इन्कम किंवा एक्सपेन्स किंवा लॉस कुठे इंडिकेट करता? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईड. ते टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हटलं. मितेश अँड मंगेश. मितेश ₹3,750 मंगेश ₹1,250 याप्रमाणे टोटल इंटरेस्ट ऑन कॅपिटलची अमाऊंट दिसते ₹5,000 ट्रान्सफर टू आउटर कॉलम याप्रमाणे तुम्हाला मेन्शन करायची. इंटरेस्ट ऑन कॅपिटलची ॲडजस्टमेंट तुम्हाला समजली असेल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल कशावरती चार्ज करता? नेहमी कॅपिटल अमाऊंटवरती. लक्षात आलं. आणि 2.5% इंटरेस्टची अमाऊंट आली 1,50,000वरती 3,750 आणि 50,000वरती अमाऊंट आली आहे ₹1,250. याची टोटल इंटरेस्ट ऑन कॅपिटलची अमाऊंट किती मिळाली? 5,000 की ज्याचा आपण सेकंड नंबर पेक दिला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. ॲडजस्ट नंबर 7 तुम्हाला का आली आहे असं मी समजतो. ॲडजस्ट नंबर 8 गुड्स ऑफ ₹900 वेअर टेकन ओव्हर बाय मंगेश फॉर हिज पर्सनल यूज. मंगेश या पार्टनरने ₹900च्या गुड्स टेकन ओव्हर केले आहेत. त्यासाठी पर्सनल यूजसाठी की ज्याला ड्रॉइंग समजता तुम्ही. ठीक आहे. मग ड्रॉइंग्स त्या ठिकाणी ड्रॉइंगचा फर्स्ट नंबर पेट काय देता तुम्ही? गुड टेकन फॉर पर्सनल यूज बाय मिस्टर मंगेश. याप्रमाणे ह्या ॲडजस्टमेंटचा इफेक्ट आपण काय शिकलेला आहात की क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. मग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन करायचं बाय गुड टेकन बाय मंगेश फॉर पर्सनल यूज ₹900 ट्रान्सफर टू आउटर कॉलम. हा फर्स्ट नंबर इफेक्ट द्यायचा आहे. बरोबर. आणि यालाच तुम्ही इन शॉर्ट ड्रॉइंग्स म्हणता. आणि ड्रॉइंग्स काय करता? नेहमी पार्टनर्स कॅपिटल किंवा पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिटला इंडिकेट करता की जो पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटमधून लेस केला जाणारा बॅलन्स आहे. म्हणून त्याचा सेकंड नंबर पेक द्यायचा आपण पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू गुड्स टेकन बाय मंगेश फॉर पर्सनल यूज. आणि मंगेशच्याच कॉलममध्ये अमाऊंट मेन्शन करायची 900. मितेशच्या कॉलममध्ये या ठिकाणी डॅश असेल. लक्षात आलं. याप्रमाणे ॲडजस्ट नंबर 9 राईट ऑफ ₹1,000 ॲज बॅड डेब्ट्स. राईट ऑफ म्हणजे कमी करणं, रिड्यूस करणं. राईट ऑफ ₹1,000 ॲज बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स म्हणून तुम्हाला 1,000 लेस करायचे आहेत, रिड्यूस करायचे आहेत. कशांना रिड्यूस करायचे ते लक्षात घ्या. डेटर्समधनं. मग डेटर्समधनं डेटरची व्हॅल्यू 52,200 आहे. त्यातनं तुम्हाला राईट ऑफ करायचं, लेस करायचं. काय लेस करायचं? बॅड डेब्ट्स. 1,000 बॅड डेब्ट्स म्हणून लेस करायचे. मग 52,200 - 1,000 रिमेनिंग अमाऊंट आहे 51,200. ती देखील अमाऊंट इनरलाच असू द्यायची आहे.
ओके. मग हे जे बॅड डेट्स तुम्ही लेस केलेत ना 1000, त्याचा सेकंड नंबर पेक तुम्हाला कुठे द्यायचा आहे इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडला टू बॅड डेट्स अमाऊंट मेन्शन केली 1000 इनर कॉलमला. ठीक आहे, समजल्याप्रमाणे बॅड डेटचे किती इफेक्ट दिले 2. एक तर लेस फ्रॉम डेटर्स अँड डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ₹1000. सेकंड नंबर पे पुढे काय मेन्शन केलं अँड मेंटेन RDD ॲट 3% ऑन सन्डे डेटर्स. आणि सन्डे डेटर्सवरती RDD मेंटेन करायचं 3%ने. मग सन्डे डेटरची अमाऊंट किती रिमेनिंग आहे 51,200. त्यावरती तुम्ही काय मेन्शन करणार लेस RDD ॲट द रेट 3% पर ॲनम. मग 51,200 वरती जर आपण 3% RDD चार्ज केलं तर व्हॅल्यू किती मिळते 1,536. मग 51,200 मायनस 1,536 तर रिमेनिंग अमाऊंट जाते आउटर कॉलममध्ये 49,664. लक्षात आलं. आणि ह्या RDD तुम्ही लेस केले 1,536 याचा सेकंड नंबर इफेक्ट तुम्हाला द्यायचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडला टू हा जो बॅड डेप्स आहे या बॅड डेप्समध्ये हे न्यू RDD जे आहेत ते काय करायचे तुम्हाला ॲड करायचे. मग यामध्ये म्हणायचे बॅड डेप्स ₹1000 मेन्शन केली आहे त्यामध्ये म्हणायचं ॲड न्यू RDD ॲट द रेट 5%. मग न्यू RDD ॲट द रेट 5% सॉरी 3% म्हणायचे तर न्यू RDD ॲट द रेट 3%. मग 3% RDD किती आला आहे 1,536. म्हणजे टोटल अमाऊंट तुमची काय दिसेल बॅड डेटची आउट कॉलममध्ये 2,536 ही बॅड डेटची अमाऊंट टोटल दिसेल. याप्रमाणे तुम्हाला बॅलन्स इंडिकेट करायचं आहे. म्हणजे ॲडजस्ट नंबर 9चे देखील तुम्ही काय इफेक्ट दिले टोटल 4 इफेक्ट दिली आहेत. एक तर लेस फ्रॉम डेटर्स ॲज अ बॅड डेट्स अँड देअर सेकंड इफेक्ट गोज टू डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ॲज अ टू बॅड डेट्स ₹1,000. थर्ड नंबर इफेक्ट लेस फ्रॉम सन्डे डेटर्स आफ्टर डिडक्शन ऑफ बॅड डेट्स. मग डेटर्स नंतर आपण बॅड डेट्स नंतर आपण 1,536 ही अमाऊंट कशावरती चार्ज केली 51,200च्या अमाऊंटवरती चार्ज केली. मग अमाऊंट आउटरला ट्रान्सफर केली 49,664. आणि याचा सेकंड नंबर इफेक्ट आपण जो न्यू RDDचा होता तो काय केला ॲड केला बॅड डेट्समध्ये 1,536. म्हणजे ओल्ड बॅड डेट्स होते तुमचे 1,000 सॉरी जे बॅड डेप्स 1,000 त्यामध्ये 1,536 तुम्ही ॲड केलेत आणि आउटर अमाऊंट ट्रान्सफर केले 2,536. इथपर्यंत कळालं. या पद्धतीने आपण सर्व ॲडजस्टमेंटचे इफेक्ट्स दिलेत की ॲडजस्टमेंट नंबर सेकंडचेच इफेक्ट्स ते ना फक्त आपलं रिमेनिंग हे लक्षात घ्या. आपण सर्व इफेक्ट्स यामध्ये दिलेले आहेत कुठलाही इफेक्ट द्यायचा बाकी नाही आहे हे आपण लक्षात घेतलं. आता आपण जर या सिच्युएशनला जर बघितलं की ट्रेडिंग अकाउंट टॅली केलं तर ट्रेडिंग अकाउंट टॅली केल्याच्यानंतर आपल्याला काय मिळतं ते लक्षात घ्या. ट्रेडिंग अकाउंटचे क्रेडिटच्या बॅलन्सिंग फिगर आपण कॅल्क्युलेट केली 1,98,000 आली आहे. ते डेबिटला देखील 1,98,000 ही क्रेडिटच्या बॅलन्सिंग फिगरला तिकडे कन्वर्ट केलं. आणि आता डेबिटची बॅलन्सिंग फिगर जर मायनस केली 1,98,000 ही बॅलन्सिंग फिगर आली आहे. कुठल्या साईडची टोटल ही क्रेडिटची तीच बॅलन्सिंग फिगर आपण इथे डेबिटला मेन्शन केली बरोबर. मग 1,98,000 मायनस ह्या सर्व ज्या अमाऊंट्स आहेत जसं की 25,000 67,100 2,380 2,700 अँड 1,820 ह्या जर फिगर लेस केल्या 1,98,000मधनं तर अमाऊंट किती रिमेनिंग राहते दोघांमधला डिफरन्स काय आहे यामध्ये अमाऊंट रिमेनिंग राहते 99,000. लक्षात आलं. म्हणजे एक लक्षात घ्या 99,000लाच काय म्हटलं या ठिकाणी टू ग्रॉस प्रॉफिट काय म्हटलं लक्षात आलं की हे सर्व काय आहेत डायरेक्ट इन्कमची व्हॅल्यू 1,98,000 आहे. मात्र डायरेक्ट इन्कमच्या तुलनेमध्ये डायरेक्ट एक्सपेन्सेस काय आहेत कमी आहेत आणि म्हणून इन्कम जास्त आहेत. किती रुपये इन्कम जास्त आहे तुमचे 99,000 इन्कम जास्त आहे. म्हणून 99,000ने जर तुमचा इन्कम जास्त असेल उत्पन्न जास्त असेल खर्चापेक्षा तर त्याला म्हणायचं आहे तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट कळाला कुठे लिहितो आपण नेहमी याप्रमाणे ग्रॉस प्रॉफिट तुम्हाला मिळाला 99,000. लक्षात आलं याप्रमाणे. आता हा ग्रॉस प्रॉफिट आपण ट्रान्सफर करतो कुठे ट्रान्सफर करतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. इथे म्हणायचे बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 99,000 ही अमाऊंट इथे आपण ट्रान्सफर हा ग्रॉस प्रॉफिट तुम्हाला इथे ट्रान्सफर करायचा असतो. लक्षात आलं. जर ग्रॉस लॉस असेल तर ग्रॉस लॉस आपण ट्रेडिंग अकाउंटच्या कुठल्या साईडला लिहितो बाय ग्रॉस लॉस आणि तोच ग्रॉस लॉसचं ट्रान्सफरिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला केला होता हे देखील लक्षात ठेवा. मात्र इथे ग्रॉस प्रॉफिट मिळाला. ग्रॉस प्रॉफिट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला इंडिकेट केला 99,000 तो मिळाला आपल्याला हे आपण लक्षात घ्यायचं. आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जर टॅली केलं तर ते कसं टॅली करणार ते लक्षात घ्या. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड ऑब्वियसली या ठिकाणी एक्स्ट्रा दिसते 99,000 आपण बॅलन्सिंग फिगर म्हणून मेन्शन केली आहे. लक्षात आलं. आता डेबिटची जर बॅलन्सिंग पर कॅल्क्युलेट केली 1,600 2,200 2,600 3,400 1,000 4,100 2,000 3,700 2,000 3,200 5,000 2,536 या सर्व ज्या अमाऊंट्स आहेत या जर तुम्ही बघितल्या कॅल्क्युलेट केल्या तर यातनं तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे की क्रेडिटच्या बॅलन्समधनं डेबिटचे बॅलन्सेस जर सर्व मायनस केले तर त्या ठिकाणी रिमेनिंग जो बॅलन्स राहतो की जो असेल ₹63,684
हा बॅलन्स त्या ठिकाणी रिमेनिंग राहतो. जसं की ते मी सर्व आता सध्या इरेज करतोय. तुम्हाला लास्टला मला ज्या फिगर्स या ठिकाणी मेन्शन करून द्यायचे आहेत, समजलं, की ज्या इथे तुम्हाला नेट प्रॉफिट म्हणून लक्षात घ्यायचं. हे मी सध्या इरेज करतोय सर्व, बऱ्यापैकी तुम्ही समजावून घेऊ शकता. आता दोघांमधला जो डिस्टन्स आहे, आता क्रेडिटचा बॅलन्स 99,000 आला, इथे 99,000 आला, इथे मी बॅलन्सिंग फिगर देखील 99,000 डबल अंडरलाईनने मेन्शन केली आहे. आता 99,000मधनं डेबिटचे बॅलन्सेस गेले तर राहतोय किती बॅलन्स इथे? 63,684. 66,684 हा बॅलन्स रिमेनिंग राहतो. या 66,684ला आपल्याला काय म्हणायचं? नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट काय असेल याप्रमाणे, टू नेट प्रॉफिट, याप्रमाणे तुम्ही नेट प्रॉफिट लक्षात घ्यायचं आहे. टू नेट प्रॉफिट किती मिळालं तुम्हाला नेट प्रॉफिट? 66,684. मग या 66,684ला आपल्याला काय करायचं? पार्टनरचा रेशोमध्ये डिवाइड करायचं. पार्टनरचा रेशो काय आहे? 3:1. 3:1 हा रेशो आहे. मग 3:1 हा जर रेशो असेल तर आपल्याला काय करायचं आहे? 47,763. ठीक आहे, याप्रमाणे 47,763 याप्रमाणे हा फर्स्ट नंबर बॅलन्स आहे. आणि सेकंड नंबर बॅलन्स असेल 15,921. आता 15,921 या प्रमाणामध्ये हे जे 66,000 तुम्ही 66,684 हे काय केले तुम्ही 3:1मध्ये जर डिवाइड केले तर या ठिकाणी मितेश अँड मंगेश याप्रमाणे हे तुम्ही व्यवस्थित लिहायचं तुमच्या नोटबुकमध्ये. मितेश इथे टू नेट प्रॉफिट म्हटलं, मितेश रुपीज 47,763 आणि मंगेश रुपीज 15,921. अशाप्रमाणे टोटल तुमचा जो नेट प्रॉफिट इंडिकेट झाला इथे 66,684 याप्रमाणे. हा नेट प्रॉफिट तुम्हाला याप्रमाणे पार्टनर्सच्या प्रॉफिट अँड लॉस किंवा पार्टनर्स फायनल अकाउंटमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ते मेन्शन करायचं. ही लास्ट स्टेज आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची. लक्षात आलं? आता हा जो नेट प्रॉफिट मिळाला, हा नेट प्रॉफिट तुम्हाला काय करायचा असतो? ॲड करायचा असतो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये. मात्र पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण ऑपरेट केलं की यामध्ये नाही आहे, तर मग पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये ॲड करतो किंवा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचं क्रेडिटला बॅलन्स इंडिकेट करतो. मात्र इथे ठेवलं, त्यामध्ये कुठलाही चेंज आपल्याला करायचं नाही आहे. मात्र हा नेट प्रॉफिट आपण काय करतो मग आता? पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करतो याप्रमाणे. आता पार्टनर्स करंट अकाउंटचं क्रेडिट साईडला ट्रान्सफर करतो हे आपण लक्षात घ्या. परंतु त्याच्या अगोदर एक लक्षात घ्या की जो कमिशनचा बॅलन्स दिला आहे, मी तुम्हाला ॲडजस्ट नंबर सेकंडचा इफेक्ट द्यायचा बाकी आहे, हे लक्षात आणून देतो आहे. सेकंड नंबर ॲडजस्टमेंट जी असेल, सपोज सेकंड नंबर ॲडजस्टमेंट काय होती की पार्टनर्स आर एंटायटल टू गेट कमिशन @1% इच ऑन ग्रॉस प्रॉफिट. तुम्हाला ग्रॉस प्रॉफिटवरती 1%ने त्या ठिकाणी काय कॅल्क्युलेट करायचं? कमिशन. सपोज ग्रॉस प्रॉफिट किती मिळालं तुम्हाला? 99,000. मग 99,000वरती जर कॅल्क्युलेट केलं ग्रॉस प्रॉफिट, नेट ग्रॉस प्रॉफिटवरती जर तुम्ही कमिशन चार्ज केलं, 99,000 हा तुमचा ग्रॉस प्रॉफिट आहे, त्यावरती 1%ने जर कमिशन चार्ज केलं तर व्हॅल्यू किती मिळते तुम्हाला? सपोज 990. 990 ही कसली अमाऊंट आहे तुमची? कमिशनची अमाऊंट आहे. ही कमिशनची अमाऊंट तुम्ही कॅल्क्युलेट करायची याप्रमाणे. मग 990 रुपये कमिशनची अमाऊंट मिळाली. मग कमिशन काय आहे? पार्टनरचा इन्कम आहे आणि पार्टनरशिप आमचा तो काय आहे? लॉस आहे, एक्सपेन्स आहे, बरोबर. मग पार्टनरचा इन्कम म्हणून या ठिकाणी कमिशनला आपण कुठे मेन्शन करणार? पार्टनर्स करंट अकाउंटचं क्रेडिट साईडला इथे म्हणणार बाय कमिशन रुपीज 990 दोन्ही पार्टनर्सला या ठिकाणी 990 याप्रमाणे काय मिळालं? कमिशन मिळालं. ह्याही झाला पहिला इफेक्ट. आणि याचा सेकंड नंबर इफेक्ट जर तुम्ही द्याल तर सेकंड नंबर इफेक्ट तुम्ही कुठे द्याल? हा पार्टनरशिप आमचा काय? लॉस आहे. पण इथे तो लॉस या इथे टू नेट प्रॉफिट म्हटलं आहे ना, नेट प्रॉफिटच्या वरती एक तुमच्याकडे नोटबुकमध्ये ब्लँक असेल ना लाईन्स, तर त्यामध्ये टू कमिशन अंडरलाईन करायची आहे. मितेश रुपीज 990, मंगेश रुपीज 990 असं आउटरला टोटली तुम्ही अमाऊंट मेन्शन करणार आहात रुपीज 1,980 नेट प्रॉफिटच्या वरती. एकदम लक्षात घ्या. आलं लक्षात? ॲडजस्ट नंबर सेकंडचे इफेक्ट तुम्हाला समजलेत की क्रेडिट साईड ऑफ पार्टनर्स करंट अकाउंट अँड डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे नेट प्रॉफिटच्या मात्र वरती या सर्व प्रकारची अमाऊंट तुम्हाला मेन्शन करायची. समजलं? या पद्धतीने. आता आपण आहोत पार्टनर्स करंट अकाउंटमध्ये. पार्टनर्स करंट अकाउंटमध्ये आपण काय घेऊन आलो? नेट प्रॉफिट रुपीज 47,763 आणि 15,921 या अमाऊंट्स आपण नेट प्रॉफिटच्या पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला इंडिकेट करतो बाय नेट प्रॉफिट 47,763 आणि 15,921. हा लक्षात याप्रमाणे. आता पार्टनर्स करंट अकाउंट कसं टॅली करायचं ते लक्षात घ्या. पार्टनर्स करंट अकाउंट टॅली करत असताना एका पार्टनरच्या डेबिटच्या बॅलन्समधनं किंवा क्रेडिटच्या बॅलन्समधनं डेबिटचा बॅलन्स मायनस करायचा.
इथे देखील तीच लक्षात घ्या. इथे आपण बघितलं मंगेशचा कॉलम बघूयात. मंगेशच्या क्रेडिटच्या टोटलमधनं मंगेशची डेबिटची टोटल आपण मायनस केली. सपोज मंगेशच्या क्रेडिटची टोटल आपण बघितली तर 20,161 ही येते. मग त्याचप्रमाणे मग 20,161 ही बॅलन्स फिगर आपण दोन्ही साईडला मेन्शन केली. मग 20,161 मायनस ॲक्च्युली या ठिकाणी व्हॅल्यू किती मिळाली तुमची 2,020 आणि 9,900 अशी टोटल रुपीज 3,100 तुम्ही लेस केले. मग 20,161 मायनस 3,100 तर व्हॅल्यू किती शिल्लक राहते 17,061 हा क्लोजिंग बॅलन्स आहे. कोणाचा क्लोजिंग बॅलन्स आहे मंगेश या पार्टनरचा करंट अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स आहे. ही आपण कॅल्क्युलेट केलं. इथे त्याला टू बॅलन्स कॅरी डाऊन म्हणायचे समजलं. त्यासोबतच मितेशच्या क्रेडिटच्या बॅलन्समधनं मितेशचा क्रेडिटची बॅलन्सिंग फिगर आली किती 55,503 लक्षात आलं 55,503 ही या ठिकाणी काय आली आहे मितेशच्या डेबिटची क्रेडिटची टोटल आली आहे. मितेशच्या क्रेडिटची टोटल किती आली 55,503 मग 55,503 ही बॅलन्स फिगर आपण बोथ ऑफ साईड मेन्शन केली. त्यातनं डेबिटचा बॅलन्स किती गेला फक्त 1,200 मग रिमेनिंग बॅलन्स राहिला किती 55,503 मायनस 1,200 मग रिमेनिंग बॅलन्स राहिला 54,303 याला काय म्हणायचं क्लोजिंग बॅलन्स ऑफ पार्टनर्स करंट अकाउंट. मग हे दोन्ही क्लोजिंग बॅलन्सेस तुम्हाला काय काय इंडिकेट करतात कुठला बॅलन्स इंडिकेट करतात क्रेडिट बॅलन्स. पार्टनर्स करंट अकाउंटची क्रेडिट साईडची टोटल जास्त आहे डेबिट साईडला आपण टू बॅलन्स कॅरी डाऊन म्हटलं. याचा अर्थ पार्टनर्स करंट अकाउंटने कुठला बॅलन्स इंडिकेट केला यामध्ये क्रेडिट. मग हा क्रेडिट बॅलन्स आपण ट्रान्सफर करतो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ती तुम्हाला म्हणायचे पार्टनर्स करंट अकाउंट मितेश रुपीज 54,303 याप्रमाणे 54,303 हा बॅलन्स इथे आपण ट्रान्सफर केला. आणि लास्टला मंगेशचाही बॅलन्स किती राहिला या ठिकाणी क्लोजिंग बॅलन्स 17,061 म्हणजे या ठिकाणी मंगेशचाही कॉलम 17,061 अशाप्रमाणे दोघांची जर टोटल आउटरला ट्रान्सफर केलं तर येते 71,364. ओके म्हणजे पार्टनर्स करंट अकाउंट तुम्ही याप्रमाणे टॅली केलं आणि त्याचा क्लोजिंग बॅलन्स तुम्ही क्रेडिट इंडिकेट झाला म्हणून आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला 71,364 हा बॅलन्स ट्रान्सफर केला. तर अशा पद्धतीने तुमचं टोटल बॅलन्सिंग जी काय फिगर असेल बॅलन्स शीटची ही काय येते टॅली येते रुपीज 3,30,364 3,30,364 याप्रमाणे. तर अशा पद्धतीने हा जो अकाउंटिंग प्रॉब्लेम आहे हा अतिशय सोपा आणि इझी की जो आपण झूम मीटिंगमध्ये देखील ओरली स्टडी केला होता की जो समजावूनही दिला मात्र कशा पद्धतीने सॉल्व करावा हे तुम्हाला आणखी समजावं याकरिता हा अकाउंटिंग प्रॉब्लेम आपण यामध्ये लक्षात घेतलेला आहे. निश्चितच सर्व विद्यार्थ्यांना हा अकाउंटिंग प्रॉब्लेम काय असेल सॉल्व केला किंवा जो काय असेल समजला असेल मी असं ग्राह्य धरतो आहे. ह्या अकाउंटिंग प्रॉब्लेमच्या संदर्भामध्ये जर काही क्युरीज असतील तर यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या क्युरीज मेन्शन करू शकता. निश्चिततः तुमच्या सर्व ज्या क्युरीज आहेत त्यांचं जे काही कॉम्प्लिकेशन तुमचं काय असेल त्याचं सोल्युशन काहीतरी त्या ठिकाणी किंवा त्याचं निदान करण्याचं काम माझ्याकडनं केलं जाईल. निश्चिततः इफ यू एनी क्युरीज देन write down in your comment box. Okay, in next video we will learn next accounting problem number 3. Okay, thank you.